हॅलो. हाय मुलांनो. कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. वेलकम सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना. आपला जो सेशन आहे आजचा, वर्क एनर्जी आणि पॉवर वरती. तर हा जो टॉपिक आहे हा आहे आपला चॅप्टर नंबर 5 एनसीआरटीचा क्लास 11चा. तर यामध्ये आपण बघणार आहोत की वर्क काय आहे, एनर्जी काय आहे, पॉवर काय आहे, हो ना, त्यांचे युनिट्स, फॉर्म्युला, वेगवेगळे टाइप्स आणि जे क्वेश्चन सॉल्विंग असतील आपली ती. ठीक आहे. तर पीडीएफ थोडीशी मी झूम करतो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तसं आजच एवढी काही गरज नाही आपल्याला ती फॉलो करण्याची, कारण जे मुलांनी आधीच माझे लेक्चर अटेंड केले आहेत त्यांना माहिती आहे की आपण काय पद्धतीने प्रोसीड करतो लेक्चरमध्ये. बरोबर. तर आपण आधी जी पण थिअरी आहे, जे पण कॉन्सेप्ट आहेत ते बघून घेतो आणि मग नंतर आपण जे सोल्युशन डिस्कस करायचे, जे क्वेश्चन आहेत ते करणार आहोत. ओके. तर एनसीआरटी फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी आहे, हो ना. नंतर तुम्हाला वाचायचंय किंवा काही करायचंय किंवा क्रॉस चेक करायचंय तर ते सांगण्यापुरतं. ठीक आहे. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन, हो ना, हे कंपल्सरी ड्रिल आहे जी करावी लागते. सो मुलांना, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे सध्या. ओके. तर हे झालं माझ्याबद्दल. आणि आता वेळ न वाया घालवता आपण जो टॉपिक आहे आपला तो करूयात सुरू, जो आहे वर्क, एनर्जी आणि पॉवर. ओके. मुलांनो, तर सगळ्यात आधी जो आपल्याकडे टर्म येतो तो आहे वर्क. बरोबर. तर मला सांगा, वर्क नेमकी काय आहे? ठीक आहे. वर्क काय आहे म्हणजे आता आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जेव्हा वर्क हा शब्द वापरतो तर काय येतं, हो ना. तुम्ही सपोज क्लासमध्ये अटेंड करता, टीचर तुम्हाला क्लास वर्क देते, टीचर तुम्हाला होमवर्क देते, हो ना. किंवा तुम्ही बाहेर असतात, लोक कामाला जातात, लोक वर्क करतात. ओके. हा जो टर्म आहे आपण हा यूज करतो डे टू डे लाईफच्या हिशोबाने. पण फिजिक्सच्या टर्म मध्ये वर्क म्हणजे काय, हो ना, आपल्याला तिथे फोकस करायचं आहे. ओके. तर वर्क ना मुलांना, तुम्ही असं म्हणू शकता की एक असा कुठला तरी फोर्स जो मी एक्झर्ट केलेला आहे आणि त्या फोर्समुळे जो पण माझा ऑब्जेक्ट असेल किंवा मी जे पण गोष्ट कन्सिडर करतोय त्यामध्ये, त्याच्या मोशन मध्ये किंवा त्याच्या डिस्प्लेसमेंट मध्ये जो डायरेक्शन आहे फोर्सच्या ते चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे यालाच म्हणायला गेलो मी इंग्लिशमध्ये तर असं म्हणू शकतो की अ फोर्स मस्ट बी एक्झर्टेड अँड देअर मस्ट बी मोशन ऑर डिस्प्लेसमेंट इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. ठीक आहे. तर वर्क हा कन्सेप्ट तुम्हाला अजून व्यवस्थित समजवण्यासाठी म्हणजे तुम्ही कन्सिडर करा की जर मला कॅल्क्युलेट करायचंय की सपोज कुठला एक फोर्स आहे माझा, हो ना, मी एका मुलाला सपोज धक्का दिला आणि तो हलला, तर त्या प्रोसेसमध्ये, हो ना, जिकडे तो मूव्ह झालाय तर तिथे केवढं वर्क डन झालंय मी हे कॅल्क्युलेट करू शकतो, हो ना. किंवा एक बॉक्स आहे, मी एका बॉक्सला उचलला आणि साईडला ठेवलाय, काय झाला, मी फोर्स अप्लाय केला बॉक्सवरती, लिफ्ट केला त्याला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, मी शिफ्ट केला, घेऊन गेलो, चाललो, जे काही केलं मी किंवा पळत घेऊन गेलो आणि नंतर काय केलं, जाऊन मी बॉक्सला ठेवलं एका साईडला. ठीक आहे. तर जो वर्क डन आहे बाय द फोर्स, हो ना, तर हा जो फोर्स आहे, आय मीन जो वर्क डन आहे एका फोर्सचा एका ऑब्जेक्ट वरती, हा तुमचा इक्वल असतो त्या फोर्सचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स ज्यामध्ये मी त्या फोर्सला मूव्ह केलंय, हो ना, म्हणजे जो डायरेक्शन मध्ये फोर्स आहे माझा तो. ठीक आहे. तर वर्क जो आहे, वर्कला तुमच्याकडे असतो फक्त, हा पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मुलांना, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. फोर्स जो असतो याला असतो फक्त मॅग्निट्यूड. ठीक आहे. नो डायरेक्शन. ठीक आहे. तर वर्कला जर फक्त मॅग्निट्यूड आहे आणि डिरेक्शन नाही, तर वर्क कुठली क्वांटिटी झाली आपली, वर्क झाली आपली स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. वर्क जर आता स्केलर क्वांटिटी झाली आहे तर वर्कच्या रिलेटेड माझं जो पण कॅल्क्युलेशन असेल, जे काही असेल ते काय असणार आहे माझं, ते असेल माझं स्केलर, हो ना. माझं काय असेल, स्केलर प्रॉडक्ट असू शकतो किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, जे काही असेल ते असेल स्केलरच्या फॉर्म मध्ये. ओके. तर आपण बघूयात की वर्कचा फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक, फॉर्म्युला ऑफ वर्क. ओके. तर जो वर्क डन असतो ना मुलांना तुमचा बाय अ फोर्स, हो ना, आपण इकडे जो पण वर्क कन्सिडर करतोय आपण तो कन्सिडर करणार आहोत वर्क डन बाय अ फोर्स. ठीक आहे. तर वर्क डन बाय अ फोर्स जो आहे हा तुमचा डिफाईन होतो प्रॉडक्ट ऑफ द कॉम्पोनंट ऑफ द फोर्स, हो ना, जो फोर्सचा जो भाग आहे
जसं फोर्सला आपण रिझॉल्व्ह करतो ना वेगवेगळ्या याच्यामध्ये, एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट म्हणा त्याचा, तर त्याचा जो कॉम्पोनंट आहे फोर्सचा, त्याचा प्रॉडक्ट कशाचा प्रोडक्ट घेतो आपण, जो फोर्सचा कॉम्पोनंट आहे डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये आणि त्या डिस्प्लेसमेंटची जी मॅग्निट्यूड आहे ती. ठीक आहे, कसला प्रॉडक्ट आहे हा? प्रॉडक्ट आहे कॉम्पोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि हा जो डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या मॅग्निट्यूडचा. ठीक आहे, क्लिअर आहे? ठीक आहे, तर मुलांना वर्कला आपण डिनोट करतो कॅपिटल डब्ल्यू आणि. ठीक आहे, तर डब्ल्यू तुमचा काय असेल? एफ कॉस थिटा. ठीक आहे, किंवा याला मी असं लिहू शकतो एफ डी. ओके, आता डब्ल्यू इथे काय माझा? डब्ल्यू आहे माझा वर्क डन. एफ काय माझा? एफ आहे माझा फोर्स. डी काय माझा? डी आहे माझा डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, थीटा, ओके कॉस थिटा नाही, थीटा म्हणतोय मी. थीटा काय माझं? अँगल बिटवीन, कशाचा मधला अँगल असेल तो? अँगल बिटवीन माझा जो फोर्स आहे त्याच्या मधला आणि डिस्प्लेसमेंटच्या मधला. ठीक आहे, आता एफ कॉस थिटा म्हणजे काय झालं? जर एफ तुमचा फोर्स आहे, थिटा तुमचा अँगल आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मध्ये, तर एफ कॉस थिटा काय झाला माझा? एफ कॉस थिटा माझा झाला फोर्सचा कॉम्पोनंट डायरेक्शनच्या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये. सॉरी, ठीक आहे, कॉम्पोनंट ऑफ फोर्स हो ना डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये. ओके, तर याच्याने आपल्याला काय कळलं की वर्कची जी इक्वेशन आहे तर त्यामध्ये जर डिस्प्लेसमेंट नाहीये तर वर्क डन नाहीये, हो ना. तर मॅटर करणार नाही की फोर्स तुमचा किती मोठा आहे, हो ना. विचार करून बघा, काय फॉर्म्युलामध्ये सिंपल माझी दोन डिपेंडन्सी, एक आहे माझा फोर्स आणि दुसरा आहे माझा डिस्प्लेसमेंट. जर मुलांना माझा फोर्स किती असू द्या, माझा फोर्स किती न्यूटन मध्ये असू द्या, लाखो असू द्या, करोडो अरबो किती असू द्या, पण जर माझा डिस्प्लेसमेंट झिरो आहे, जर माझा डिस्प्लेसमेंट झिरो आहे तर वर्क डन काय असणार आहे? झिरो. ठीक आहे, तर ही स्टेटमेंट लक्षात ठेवायची आहे की जर डिस्प्लेसमेंट नसला तर फोर्स माझा कितीही मोठा असू दे, वर्क डन माझा नेहमी असेल झिरो. ठीक आहे, तर याच्यासाठी तीन कंडिशन्स आहेत मेन, हो ना. तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की नो वर्क इज डन म्हणजे, हो ना, इन व्हॉट कंडिशन्स कॅन यू से की नो वर्क इज डन, हो ना. कुठकुठल्या अशा कंडिशन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही बोलू शकता की काहीच काम झालेलं नाहीये, काहीच वर्क नाही झालंय. ओके, तर पहिला आहे जेव्हा तुमचा डिस्प्लेसमेंट झिरो, हो ना, ऑब्जेक्ट जर हल्लाच नाहीये, तो जर फक्त त्याच्या जागेवरती आहे, तर तेव्हा नो वर्क इज डन, बरोबर. तर तेव्हा आलं डिस्प्लेसमेंट झिरो. सेकंड, जेव्हा फोर्सच झिरो आहे तुमचं, बरोबर, जर फोर्स लावलाच नाही तर बिना फोर्सच्या कुठली गोष्ट डिस्प्लेस होऊ शकते का? नाही, बरोबर. कुठल्या ना कुठल्या फॉर्मचं मला फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि थर्ड जी गोष्ट आहे ती आहे जर माझा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, काय म्हणतोय मी लक्षात द्या. ठीक आहे मुलांना, जर माझा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असले, ओके, म्युच्युअली परपेंडिक्युलर जर असले मुलांना, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना, तर काय होणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, याच्यावरती तुम्हाला विचार करायचा. ओके, की काय होणार आहे हा केसमध्ये, जर मी सपोज फोर्स इथे अप्लाय करतोय तर ऑब्जेक्ट माझा इकडे मूव्ह होण्याच्या ऐवजी माझा असा डिस्प्लेस होतोय. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. अच्छा ठीक आहे, थांबा, तुम्हाला मी ग्राफ फक्त सिंपल, हो ना, व्हिज्युअलायझेशनच्या हिशोबाने करून दाखवतोय. हा सपोज माझा फोर्स आहे इथे, हा झाला अँगल माझा थिटा, आणि जो डिस्प्लेसमेंट आहे माझा तो आहे इकडे. ठीक आहे, चला, तर एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, तुम्हाला विचार करायचंय आणि सांगायचंय की जो वर्क डन आहे, ठीक आहे, कॅन द वर्क डन, हो ना, हा तुमचा झिरो पेक्षा कमी असू शकतो का? झिरो पेक्षा कमी म्हणजे काय? निगेटिव्ह, हो ना, मायनस मध्ये असू शकतो का? तुम्हाला याचं उत्तर मला सांगायचंय खाली कमेंट सेक्शन मध्ये. ओके, तर मुलांना बाकी एसआय युनिट सिंपल जो असतो वर्कचा आपला, ठीक आहे, एसआय युनिट जो असतो वर्कचा तो असतो आपला जूल. तर सपोज कन्सिडर करा, जर तुमचा फोर्स आहे तुमच्याकडे 5 न्यूटनचा, हा मी अप्लाय केला एका ऑब्जेक्ट वरती
आणि डिस्प्लेसमेंट जर आहे माझा 2 मीटर, तर वर्क डन काय असेल माझा F/D, हो ना, 5 न्यूटन इंटू 2 मीटर. पण मग याचं जे हे येणार हे येईल माझं 10 जूल्स. ठीक आहे. आता तुम्हाला ही गोष्ट नोट डाऊन करायची आहे. ठीक आहे. इकडनं आपल्याला काय कळतं की जूल काय माझा 1 जूल आहे माझा 1 न्यूटन मीटर, किंवा याला मी म्हणू शकतो 1 kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. क्लिअर आहे. चला एक असंच आपण एक्झाम्पल क्वेश्चन घेऊयात वर्कचा. ठीक आहे. तर तुम्ही कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट जो आहे मी याला हॉरिझॉन्टली घासतोय. ठीक आहे का, सरफेसच्या थ्रू is horizontally dragged across the surface by 100 Newton force acting parallel to the surface. ठीक आहे. तर वर्क डन किती आहे, जर माझा जो डिस्टन्स आहे तो आहे 8 मीटर्सचा. ठीक आहे मुलांना. तर क्वेश्चन कळलाय का तुम्हाला काय विचारलंय मी तुम्हाला? मी सांगितले की तुम्हाला एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि त्याला तुम्ही घासत घासत नेते एका सरफेसच्या थ्रू. ठीक आहे. हॉरिझॉन्टली घासते. हॉरिझॉन्टली म्हणजे काय, फरशी आहे सपोज. ठीक आहे. फरशीवरती तुम्ही कटका मारताय किंवा फरशीवरतून तुम्ही कोणाला तरी खेचत नेताय, तुम्ही कुठला बॉक्स सरकवताय. ठीक आहे. तर तुम्ही त्याला ड्रॅग करताय 100 न्यूटनचा फोर्स देऊन. आणि हा फोर्स कसा ऍक्ट होतोय तुमचा, फोर्स ऍक्ट होतोय तुमचा सरफेसच्या पॅरलल. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा सरफेस झाला. ठीक आहे. हा तुम्ही इकडनं स्टार्ट केला, इकडे तुमचा सपोज म्हणा बॉक्स आहे किंवा काही आहे, तुम्ही याला ड्रॅग केला इथपर्यंत. हा जो डिस्टन्स आहे तुमचा हा आहे 8 मीटरचा. ओके. तर तुम्ही याला जो फोर्स दिलाय, फोर्स कशाला पॅरलल ऍक्ट करतोय, सरफेसच्या पॅरलल ऍक्ट होतोय. राईट. किती याच्याने, 100 न्यूटननी. तर तुम्हाला काय सांगायचं, आता तुम्हाला सांगायचं की याच्यामध्ये वर्क डन किती झालेला आहे. ओके. तर सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे ना, सोपा क्वेश्चन आहे, काहीच वेगळं नाही दिलंय तुम्हाला. एफ दिलाय फक्त 100 न्यूटन, डी किती आहे तुमचा 8 मीटर्स. आता नोट करा काय म्हणालो आपण, जो आपला फोर्स आणि जो आपला डिस्प्लेसमेंट आहे दोघं आपलं कुठे आहे, सेम डायरेक्शन मध्ये. बरोबर की नाही. दोघं जर सेम डिरेक्शन मध्ये, तर थिटा काय झाला माझा 0. का थिटा काय असतो माझा, थिटा असतो माझा अँगल फोर्स आणि मुवमेंटच्या मध्ये, हो ना, फोर्स अँड डायरेक्शन ऑफ मुवमेंटच्या मध्ये. तर काय लिहिणार मी, डब्ल्यू काय येणार आहे माझा एफ डी कॉस थिटा. बरोबर. आता कॉस थिटा जर माझा कॉस 0 आहे, कॉस 0 म्हणजे किती 1, तर काय घेणार मी सिम्पली एफ इंटू डी. तर काय येणार आहे आन्सर माझा 100 न्यूटन इंटू 8 मीटर्स. किती आलं मग, हे आलं तुमचं 800 जूल. क्लिअर आहे मुलांना क्वेश्चन. सोपं आहे. चलो. तर हे झालं मुलांना तुमचं वर्क बद्दल. ठीक आहे. आता बघूयात आपण एनर्जी. ओके. तर एनर्जी काय, एनर्जी आहे तुमची मुलांनो ऍबिलिटी टू परफॉर्म वर्क. ठीक आहे. काय म्हणालो मी, एनर्जी काय आहे आपली, एनर्जी आहे ऍबिलिटी टू परफॉर्म वर्क. वर्क आपल्याला कळलं काय, पण वर्क करण्यासाठी काय लागते, आपल्याला लागते एनर्जी. हो ना. तुम्हाला काहीतरी काम दिलंय, आता सपोज तुमची तब्येत बरी नाहीये, हो ना, तुम्ही खूपच आजारी पडले, तुमच्या अंगात न जीव उरलाय न काही उरलंय आणि तुम्ही एकदम डेड अवस्थेत आहात. ठीक आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करणार आहोत आपण, काहीच करता येणार नाही. काम करता येणार आहे, काही नाही करता येणार आहे. बरोबर ना. सो इथे काय म्हणाले की एनर्जी काय आहे आपली, एनर्जी आहे आपली ऍबिलिटी टू परफॉर्म वर्क. ठीक आहे. ओके. तर एनर्जीसाठी एक पॉइंट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची, हो ना, एनर्जी ला तुम्ही कधीच बनवू शकत नाही आणि कधीच डिस्ट्रॉय करू शकत नाही. ठीक आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ठीक आहे. हा पण नेहमी लक्षात ठेवायचंय. एनर्जीला कधी तुम्ही बनवू शकत नाही आणि कधी डिस्ट्रॉय करू शकत नाही. पण काय करू शकतो आपण, आपण एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज करू शकतो. काय म्हणालो,
कॅन बी ट्रान्सफॉर्म हो ना, एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज करू शकतो. ठीक आहे, कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ठीक आहे, तर युनिट ऑफ एनर्जी काय आहे तुमची? युनिट ऑफ एनर्जी जी आहे ती सेम ॲज वर्क आहे. ठीक आहे, वर्कचं का होतं जूल्स. ठीक आहे, आता एनर्जी जी आहे ना मुलांनो, ती खूप सगळ्या जागेमध्ये भेटते आपल्याला, आणि जी एनर्जीचे टाईप्स आहेत ते वेगवेगळे टाईपचे हो ना. पण जी मेन क्लासिफिकेशन होते एनर्जीची ती होते दोन फॉर्मॅटमध्ये. एक होते तुमची कायनेटिक आणि एक होते तुमची पोटेन्शियल. ठीक आहे, हे मेन फॉर्म्स आहेत एनर्जी. तर कायनेटिक फॉर्म असू शकतो तो एनर्जीचा, किंवा तो पोटेन्शियल फॉर्म असू शकतो, आणि याच्यामध्ये तुमचे येतील वेगवेगळे टाइप्स. ठीक आहे, आता कायनेटिक आणि पोटेन्शियल म्हणजे काय ते आपण बघा. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी तुमची मोशन मध्ये असते हो ना. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? जी एनर्जी तुमची एका मोशन मध्ये असते. ठीक आहे, म्हणजेच काय? एनर्जी इन मोशन. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? की कुठला ऑब्जेक्ट आहे किंवा कुठली बॉडी आहे, तर तिने जी एनर्जी स्टोअर करून ठेवली आहे ती असते पोटेन्शियल. ठीक आहे, एनर्जी स्टोर्ड इन ऑब्जेक्ट, आणि ही तुम्ही मेजर करता अमाऊंट ऑफ वर्क डन. ठीक आहे, अँड मेजर्ड बाय अमाऊंट ऑफ वर्क डन. ठीक आहे, तर एनर्जी असते तुमची ॲबिलिटी कुठलंही काम करण्याची. एनर्जीला तुम्ही क्रिएट करू शकता आणि ना डिस्ट्रॉय करू शकता, पण आपण याला ट्रान्सफॉर्म करू शकतो एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये. जी मेन मला जी फॉर्म्स ऑफ एनर्जी असते ती माझी एकतर कायनेटिक असते, की ती कुठल्या तरी मोशन मध्ये आहे एनर्जी, नाहीतर पोटेन्शियल असते, की कुठल्या तरी ऑब्जेक्टनी किंवा कुठल्या तरी बॉडीनी ती जी एनर्जी आहे ना ती स्टोअर करून ठेवली आहे. ठीक आहे, मग याच्यानंतर येतं तुमचं जे वेगवेगळे टाइप्स आहेत एनर्जीचे. तर तुम्ही सांगायचंय मला आता की काय काय आहेत वेगवेगळे टाइप्स एनर्जीचे, तुमच्या मनामध्ये काय काय येतात. आपण आतापर्यंत 10वी पर्यंत जेवढं पण शिकलोय ना, जिथे जिथे पण आपण एनर्जी हा शब्द ऐकलेला आहे, कशात कशात ऐकलंय आपण. एक्झाम्पल घ्यायचे, थर्मल एनर्जी हो ना, हीट झालं. अजून काय असतं? ग्रॅव्हिटेशनल, हो व्हेरी गुड. अजून इलेक्ट्रिकल, व्हेरी गुड. केमिकल असते, मेकॅनिकल असते, मॅग्नेटिक असते, वेव असतो, रेडियंट असते एनर्जी तुमची हो ना, जे रेडिएशन असतात ते. न्यूक्लिअर एनर्जी असते, आयनायझेशन एनर्जी असते हो ना. अजून मुलांना असे भरपूर वेगवेगळे टाइप्स असतात एनर्जीचे तुमचे. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आपण हे सगळे बघणार आहोत जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू ना एनर्जीच्या रिलेटेड, तर तेव्हा आपल्याला कळेल. ओके, आता नेक्स्ट जो येतो टॉपिक आपला तो येतो, आपण वर्क बघितला, आपण एनर्जी बघितला, आता आपण बघणार आहोत की पॉवर काय. पॉवर मुलांना काय? आपण नेहमी पॉवर हा शब्द ऐकलाय की अरे गाडीला एवढी हॉर्स पॉवर आहे किंवा तो पॉवरफुल आहे हो ना. तर काय अर्थ म्हणतो आपण त्याचा? आता फिजिक्स मध्ये जेव्हा पॉवर हा शब्द मी युज करतोय ना, तर फिजिक्स मध्ये पॉवर शब्दाचे वेगवेगळे मिनिंग असू शकतात. ठीक आहे, आणि हे डिपेंड करतं की तुमचं ते काय कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलं गेलेलं आहे आणि कुठल्या इन्फॉर्मेशन साठी वापरलं गेलं. पण बेसिक जर मला पॉवरला डिफाईन करायचंय ना, तर मी पॉवरला डिफाईन करेल की पॉवर जो आहे माझा तो आहे माझा रेट ऑफ डुईंग वर्क. पॉवर काय आहे माझं? पॉवर आहे माझा रेट ऑफ डुईंग वर्क, किंवा किंवा नाही अँड म्हणू शकतो. अँड ते जे असते ते आहे माझं अमाऊंट ऑफ एनर्जी जी मी एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये वापरतोय किंवा कन्झ्युम करतोय. ठीक आहे, तर काय लिहू शकतो मी? याला लिहू शकतो अमाऊंट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड पर युनिट टाइम. ठीक आहे, तर मुलांनो आता याच्याने आपल्याला काय कळतंय? एनर्जी कन्झ्युम्ड, एनर्जी म्हणजे काय झालं तुमचं बेसिकली वर्क डनची ॲबिलिटी किंवा वर्क. तर पॉवर काय होणार तुमचं? डब्ल्यू अपॉन किती? पर युनिट टाइम म्हणजे टी. तर पॉवर काय आलं तुमचं? वर्क अपॉन टाइम. सिंपल हो ना. पी पॉवर आहे, डब्ल्यू आहे आपलं वर्क डन, आणि टी काय? ते वर्क करण्यासाठी त्या ऑब्जेक्टनी केवढा टाइम घेतलाय.
ओके, म्हणजेच त्याचा टाइम टेकन. ओके, तर आता पॉवरचं युनिट काय असेल? हे बघा, पॉवर पण आहे, पॉवरला पण डिरेक्शन नसते. ओके, पॉवर काय तुमची? पॉवर आहे स्केलर युनिट. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी आहे पॉवर पण. ओके, म्हणजेच नो डायरेक्शन. ठीक आहे, आता एसआय युनिट जी आहे पॉवरची ती काय असणार आहे? डब्ल्यू ची काय तुमची? जूल्स. टाइम कशात असतो? सेकंड. तर पॉवरची काय झाली युनिट? जूल्स पर सेकंड. आणि जूल्स पर सेकंडलाच म्हणलो आपण याला बोलतो वॉट. ठीक आहे, वॉट. WH89 वॉट. ठीक आहे, वॉट कॅन बी डिफाइंड ॲज द पॉवर निडेड टू डू 1 जूल ऑफ वर्क इन 1 सेकंड. ठीक आहे, 1 वॉट म्हणजे काय झालं माझं? जेवढी पॉवर लागली आहे मला 1 जूल काम करण्यासाठी. ठीक आहे, तर हे सेम सर जेम्स वॉट होते, एक डेव्हलपर हो ना, ज्यांनी आपलं स्टीम इंजिन काढलं होतं. ओके, तर त्यांना डेडिकेट करण्यासाठी आपण ही जी युनिट आहे ती त्यांच्या नावावरती दिली आहे. ओके, तर युनिट कळली. एक आपण एक्झाम्पल प्रॉब्लेम घेऊयात हो ना पॉवरवरचा, म्हणजे तुम्हाला बेसिक फक्त कळायला पाहिजे. तर तुम्ही सगळ्यांनी तो एक गॅरेज बघितलंय ज्याच्यामध्ये एक लिफ्ट अप ट्रक असतो हो ना. तर हे बघा, ट्रक असते सपोज हो ना, क्रेन म्हणावं ना, ज्याच्याकडे काहीतरी हुक असतो. सपोज ही ग्राउंड लेवल आहे. ओके, हा तुमचा क्रेन आहे, एक माणूस याला चालवतोय. आता त्यांनी इकडनं एकतरी बॉक्स उचलला कुठला तरी. ठीक आहे, आणि त्या बॉक्सला त्याला सपोज कुठेतरी दुसरीकडे न्यायचंय. त्यांनी खेचला, बॉक्स तुमचा हा गेला वरती, राईट, ह्या पोझिशनला. तर ही हाईट सपोज आपण कन्सिडर करूयात आहे 2 मीटर. ठीक आहे, आणि याला टाइम लागला आहे, टाइम सपोज लागला म्हणूयात आपण 15 सेकंडचा. ठीक आहे, हा क्रेन आहे, याला हा बॉक्स उचलायचा होता. तर यांनी हा बॉक्स उचलायला 15 सेकंद घेतले आणि 15 सेकंद मध्ये त्यांनी त्याला 2 मीटर वरती उचललंय. तर आता मला सांगायचं की हा जो ट्रक आहे ना, याला किती पॉवर आहे हो ना, काय पॉवरनी त्यांनी उचललंय. तर फर्स्ट प्रोसेस काय असेल आपली? सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? पॉवर जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायची, पॉवरसाठी आपल्याला काय लागतं? आपल्याला लागतं वर्क, आपल्याला लागतं टाइम. टाइम इथे आपल्याला दिलंय, किती दिलंय? टाइम दिले 15 सेकंड. पण वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय, राईट. तर वर्क कशाने कॅल्क्युलेट करतो आपण? F×D. आणि एफ काय असतो आपला? एफ असतो MA. म्हणून या केसमध्ये आता ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे, तर काय येणार आहे? इकडे येणार आहे mg. तर काय येणार आन्सर तुमचा? 1000 इंटू काय येणार आहे? ओके, ठीक आहे, मी मास ऑफ द ट्रक सांगितलंच नाही का तुम्हाला. मास आहे याचा आहे 1000. ओके, सो सॉरी. ठीक आहे, तर 1000 × जी ची व्हॅल्यू घेऊयात आपण 9.8. तर किती येणार आहे? 9800 न्यूटन. ओके, आता डब्ल्यू काय तुमचं? F×D. एफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, डिस्प्लेसमेंट किती दिलंय? 2. तर 9800 न्यूटन इंटू 2. तर हे किती येणार तुमचं? 19600 न्यूटन मीटर. ओके, आणि आता पुढे काय उरलंय? आता P = W/T करायचंय. तर वर्क किती आहे? 19600 हो ना, जूल्स अपॉन 15 सेकंड हो ना. याला जर कॅल्क्युलेट केलं तर माझा आन्सर येईल जवळजवळ 1307 किंवा 8 वॉटच्या अराउंड. ठीक आहे, तर हाच होता मुलांना तुमचा बेसिक जो पण कॉन्सेप्ट होता तो. ठीक आहे, तर वर्क कळालं आपल्याला हो ना. वर्क काय आपलं? वर्क आपल्या एका फोर्सनी केलेला जो पण आहे तो एक प्रॉडक्ट असतो कॉम्पोनंटचा, 2 प्रॉडक्टचा. एक असतो फोर्सचा कॉम्पोनंट डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये, आणि त्या डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूडचा क्रॉस प्रॉडक्ट. ठीक आहे, वर्कला आपण कॅल्क्युलेट कशाने करतो? W=F×D नी. आणि जो वर्क आहे माझा त्याचा एसआय युनिट काय असतो? एसआय युनिट असतो जूल. मग आलं एनर्जी. एनर्जी काय माझं? एनर्जी माझं डिफाईन्ड आहे ऍज द कॅपॅसिटी टू डू वर्क. ठीक आहे, तर एनर्जी जी असते ती माझी स्टोअर होते एका ऑब्जेक्टमध्ये त्याच्या पोझिशनमुळे आणि हाईटमुळे, आणि ही नोन असते माझी पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि जी एसआय युनिट आहे माझी एनर्जीची ती काय? एसआय युनिट आहे एनर्जीची माझी जूल. सेम आहे ऍज वर्क. मग नेक्स्ट आपण बघितलं पॉवर. पॉवर काय? पॉवरला आपण डिफाईन करतो ऍज द रेट ॲट विच वर्क इज डन हो ना. काय स्पीड मध्ये माझं काम झालेलं आहे, जे पण झालंय माझं. ओके, जे पण वर्क झालंय ते. तर फॉर्म्युला माझा तोच होता की P=W आणि W/T, आणि जी एसआय युनिट आहे त्याची ती आहे वॉट. ओके, तर ही होती तुमची बेसिक थिअरी होण्याची आपल्याला कव्हर करायची होती. आणि ही काइंड ऑफ
इनफ आहे आत्तासाठी. पण जे बाकीचे अजून आपले काही काही टॉपिक्स आहेत ना वर्क एनर्जीच्या करस्पॉन्डिंग, ते मी तुम्हाला करून देतो. ठीक आहे. एक आपण घेऊयात आपलं वर्क एनर्जी थिअरम. ठीक आहे. आणि याचे जे ऍप्लिकेशन आहे ते. ठीक आहे. तर तुम्ही हेडिंग देऊ शकतात मुलांना, वर्क एनर्जी थिअरम. ठीक आहे. आपल्याला वर्क पण कळलं, एनर्जी पॉवर सगळं कळलंय, म्हणून आता तुम्हाला मी सांगतोय की हा थिअरम नेमकी काय आहे आणि हा कसं काम करतो. ठीक आहे. तर आपण ऑलरेडी ही गोष्ट नोट केली आहे की वर्क आणि एनर्जी मध्ये काहीतरी रिलेशन आहे. आता आपण एक थिअरम बघणार आहोत जो या दोन्ही गोष्टींना रिलेट करतो. ठीक आहे. तर मुलांनो, या थिअरमच्या अकॉर्डिंग ना, जो नेट वर्क डन आहे माझं एका बॉडीवरती, ठीक आहे, आपण बघूया तिथे दिलंय का त्यांनी. ओके, कायनेटिक एनर्जी. हो, वर्क एनर्जी थिअरमला आपण कायनेटिक एनर्जी वर्क एनर्जी थिअरम सुद्धा बोलतो. ठीक आहे. तर या थिअरमचं अकॉर्डिंग काय म्हणतो आपण की जो नेट वर्क डन आहे एका बॉडीवरती, ठीक आहे, काय म्हणतोय मी, एका बॉडीवरती जो टोटल वर्क डन आहे हो ना, जेवढं पण काम केलेलं आहे, तो असतो इक्वल टू त्या ऑब्जेक्टच्या कायनेटिक एनर्जी मध्ये जेवढा चेंज झाले त्यामध्ये. ठीक आहे. काय म्हणालो मी, जो पण माझा नेटवर्क डन झाला आहे कुठल्याही ऑब्जेक्ट वरती हो ना, नेटवर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट, ठीक आहे, हा इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे, तर मी एक्सपेक्ट करतोय तुम्हाला कॉन्सेप्ट कळतोय हो ना. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, जे पण मोशन मध्ये त्याचा चेंज येतो. ठीक आहे. तर वर्क एनर्जी थिअरम काय सांगते की जी नेटवर्क डन आहे एका ऑब्जेक्ट वरती ती इक्वल आहे टू द चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. ठीक आहे. तर याला आपण रिप्रेझेंट करू शकतो के एफ मायनस के आय इज इक्वल टू डब्ल्यू. के एफ काय झालं आपलं, के एफ झालं आपलं फायनल कायनेटिक एनर्जी, आणि के आय काय झालं, के आय झालं आपलं इनिशियल कायनेटिक एनर्जी, आणि डब्ल्यू काय आपलं नेटवर्क डन. ठीक आहे. तर ही जी आपली इक्वेशन आहे हो ना, जी आता आपण बघितली, एकच मिनिट मुलांना, हा ठीक आहे. तर जी आपण इक्वेशन बघितली वरची, ही तुमची फॉलो करते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय फॉलो करते, फॉलो करते आपली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो, आपण फक्त एनर्जीला ट्रान्सफर करू शकतो एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म वरती. ठीक आहे. स्टेटमेंट वरती लक्ष ठेवायचे, काय म्हणतोय मी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते की जी पण एनर्जी आहे हो ना, ती आपण फक्त एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये काय होणार आहे की जो वर्क डन आहे माझा हो ना, मी जेवढं पण काम करतोय, जेवढं पण वर्क करतोय, तो काय होणार आहे, तो माझा होणार आहे वर्क डन बाय ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. ठीक आहे. जर एका बॉडीवरती माझं एक्सटर्नल फोर्स लागतोय, माझा फोर्स ऑफ फ्रिक्शन लागतोय, माझं ग्रॅव्हिटी लागतंय, ठीक आहे, तर वर्क डन होणार आहे माझं या सगळ्या फोर्सेसचं टोटल वर्क डन. ओके, जे सगळे मिळून करणार आहेत. म्हणजे सपोज मी असा क्वेश्चन घेतलाय हो ना, की माझ्याकडे एक इन्क्लाइन प्लेन आहे, इन्क्लाइन स्लोप आहे, ठीक आहे, त्याच्यावरती एक बॉक्स ठेवलाय, याच्यावरती नॉर्मल फोर्स इथे ऍक्ट करतोय, तो खाली स्लाइड होत चाललाय, इथे माझ्याकडे फ्रिक्शन आहे आणि खाली एमजी आहे. तर मला ह्या तिन्ही फोर्सेसचं कॉम्पोनंट घ्यावा लागणार आहे. ओके. तर वर्क एनर्जी थिअरमच्या हिशोबाने काय म्हणाल मी, वर्क डन बाय सगळे फोर्सेस, बरोबर. तर एक झालं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे, एक होणार तुमचं वर्क डन बाय नॉर्मल फोर्स होणार आहे, आणि एक होणार तुमचं वर्क डन बाय फ्रिक्शन. तर तिघांचं जे आहे हे याचं होणार आहे माझं टोटल के एफ मायनस के आय हो ना. टोटल वर्क डन काय झालं, वर्क डन बाय ऑल द फोर्स हो ना, हा झाला तुमचं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, हा झाला वर्क डन बाय तुमचं नॉर्मल फोर्स, आणि डब्ल्यू एफ झालं तुमचं वर्क डन बाय फ्रिक्शन. ठीक आहे. आता मुलांना जेव्हा माझं मी एका कॉन्स्टंट फोर्सला कन्सिडर करतोय, काय म्हणाल मी, जेव्हा मी एका कॉन्स्टंट फोर्सला कन्सिडर करतोय, तर काय होणार आहे तेव्हा, तर एक माझा कॉन्स्टंट फोर्स जो आहे तो माझा प्रोड्यूस करेल कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. ठीक आहे. हेडिंग द्या तुम्ही वाटलंच तर, वर्क डन बाय अ कॉन्स्टंट फोर्स. ठीक आहे. तर काय म्हणता येणार आहे, जो एक कॉन्स्टंट फोर्स आहे माझा, हा माझा काय प्रोड्यूस करेल, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करेल. ठीक आहे. कॉन्स्टंट फोर्स काय करणार आहे माझा, प्रोड्यूस करेल एक माझा कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनला सपोज मी डिनोट करतोय एनी. ओके.
तर इक्वेशन ऑफ मोशनच्या हिशोबाने काय असतं माझं, व्ही स्क्वेअर काय असतं माझं, यू स्क्वेअर प्लस 2as, किंवा मी यालाच लिहू शकतो माझा 2as काय होणार आहे माझा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ठीक आहे. आता जर मी दोन्ही साईडला मास एम नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे माझ्याकडे येईल एम ए इंटू एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर मायनस एम यू स्क्वेअर अपॉन 2. हो ना, हा जो 2 आहे हा मी इकडे घेऊन गेलो. आता एम ए काय माझा, एम आहे माझा एफ फोर्स, बरोबर. तर एफ डॉट एस काय आला माझा, एम व्ही स्क्वेअर मायनस एम यू स्क्वेअर बाय 2. आता तुम्ही नोट करा, ठीक आहे, एम व्ही स्क्वेअर मायनस एम यू स्क्वेअर अपॉन 2. एम व्ही स्क्वेअर बेसिकली काय माझा, मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू त्याची फायनल वेलॉसिटी, आणि एम यू स्क्वेअर काय, मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू त्याची इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे. तर वर्क डन बाय फोर्स एफ किती झाला माझा, हा होतो माझा एफ डॉट एस, आणि एस काय माझा, एस आहे माझा डिस्प्लेसमेंट, बरोबर. आणि फायनल मायनस इनिशियल बाय 2 नी काय केलं मी, डिस्प्लेसमेंटच काढली. ठीक आहे. आता हे झालं कॉन्स्टंट फोर्स साठी. आता जर जो फोर्स आहे माझा, सपोज तो फोर्स माझा नॉन युनिफॉर्म फोर्स आहे, ठीक आहे, जर माझा जो फोर्स आहे तो आहे माझा नॉन युनिफॉर्म फोर्स आहे, तर काय होणार आहे माझा, डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॉट डी एस होईल, बरोबर. तर हा तुमचा तेव्हाच व्हॅलिड राहील जेव्हा फोर्स जो आहे माझा हा कॉन्स्टंट राहील थ्रू आउट द डिस्प्लेसमेंट. पण जर माझ्याकडे सपोज फोर्स आहे असा जो फॉलो करतोय, काहीतरी पाथ फॉलो करतोय सपोज, ठीक आहे, तर माझ्याकडे आहे एफ ऑफ एक्स आहे माझ्याकडे, आणि एक्स बार आहे, राईट. ठीक आहे. तर हे जे माझे फोर्स आहेत वेगवेगळे, हो ना, तर याच्यात मी काय अज्युम करू शकतो, मी अज्युम करू शकतो की जो फोर्स आहे माझा तो कॉन्स्टंट राहणार आहे खूप छोट्या डिस्प्लेसमेंटसाठी, राईट. काय करतो आपण मॅथ्समध्ये, सपोज प्रॉब्लेम आहे एवढा, काहीतरी असा प्रॉब्लेम आहे, एवढ्या छोट्या छोट्या पार्टमध्ये मी त्याला स्प्लिट करणार आहे. आता ह्या छोट्याशा पार्टमध्ये काय होणार आहे, फोर्स जो आहे माझा तो माझा राहील कॉन्स्टंट. कशासाठी, एका छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी. तर मी त्याला त्याच्या इनिशियल आणि फायनल पोझिशनच्या मध्ये काय करू शकतो, मी त्याला करू शकतो इंटिग्रेट, बरोबर. तर काय लिहू शकतो मी, डब्ल्यू ला मी लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ एक्स आय टू एक्स एफ, एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स, बरोबर. इक्वेशन कळते तुम्हाला, हो ना. तर हा जो मी तुम्हाला इकडे ग्राफ दाखवलाय काढून, राईट, सपोज हा असा चाललाय काहीतरी, ठीक आहे. तर ठीक आहे, सो काय होणार आहे आता इकडे, हा जो ग्राफिकल अप्रोच आहे ना याला एरिया फाइंड करण्याच्या मध्ये आपण हा यूज करणार आहे. तर हा पॉईंट माझा काय झाला, हा पॉईंट झाला माझा एक्स आहे, हा पॉईंट झाला माझा एक्स एफ, आणि मी जसं जसं इकडे जाणार आहे तसं तसं माझं चेंज इन एक्स होणार आहे. ठीक आहे. तर हा जो शेडेड पोर्शन आहे हा माझा डिनोट करतोय की मी केवढा एरिया ट्रॅव्हल केलेला आहे. ओके मुलांनो, तर हे होतं तुमचं वर्क एनर्जी थिअरम आणि त्याचं ऍप्लिकेशन. ठीक आहे. तर आपण याचसोबतच आपण यामध्येच आपण टॉपिक बघितला ना, जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असते आपली. ठीक आहे. याची जी स्टेटमेंट असते हो ना, ती ही असते की एनर्जी तुमची नाही मी डिस्ट्रॉय करू शकतो आणि नाही मी क्रिएट करू शकतो, मी फक्त त्याला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज करू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही कन्सिडर करा, सपोज एक ट्री आहे माझ्याकडे, ओके, एक ट्री आहे, ठीक आहे, आणि ह्या ट्री वरती लागलेला आहे ऍपल. ठीक आहे मुलांना. तर या ऍपल मध्ये काहीतरी एनर्जी असेल स्टोर्ड, ती एनर्जी काय झाली त्याची, ती एनर्जी झाली त्याची पोटेन्शियल एनर्जी, हो ना, जी एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर आहे. आता सपोज ऍपल पडला खाली, ड्रॉप झाला, आता काय झाला, तो झाला मोशन मध्ये. तर इकडे काय लागणार आहे त्याला, इकडे लागणार आहे त्याला कायनेटिक एनर्जी. कळलं. तर जी पण अमाऊंट ऑफ एनर्जी असते एका सिस्टम मध्ये ती मी डिफाईन करतो युटीने. युटी काय माझी टोटल एनर्जी सिस्टमची, ठीक आहे, युटी काय झाली माझी सिस्टमची झाली टोटल एनर्जी, आणि ही झाली माझी युआय प्लस डब्ल्यू प्लस क्यू. ठीक आहे. युआय काय माझी, युआय आहे माझी इनिशियल एनर्जी ऑफ अ सिस्टम, डब्ल्यू काय माझं, डब्ल्यू आहे वर्क डन सिस्टम वरती, आणि क्यू काय, जी पण हीट माझी ऍड होते किंवा रिमूव्ह होते सिस्टम मधून. ठीक आहे. आपण हेही म्हणू शकतो की जो डेल्टा यू आहे माझा तो असणार आहे माझा डब्ल्यू प्लस क्यू ना, युटी मायनस यू आहे टोटल मायनस इनिशियल, तर जो चेंज झाला त्यामध्ये तो होईल माझा डब्ल्यू प्लस क्यू. ठीक आहे. तर याचं डेरिव्हेशन आहे तो तुम्ही बघू शकता नंतर कधी पण, आता आपल्याला तो करणं कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. तर आपण तो पार्ट त्याचा स्किप करू शकतो. मग अजून आपले सिमिलर कॉन्सेप्ट येतील आपले इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पॉवर.
ठीक आहे. तर हे बघा कायनेटिक एनर्जी वगैरे जे आहे आपण ती कव्हर केली हो ना, आपण ग्राफ चेक केला जर फोर्स तुमचा व्हेरिएबल असला तर. अजून पोटेन्शियल एनर्जीचा आपण कॉन्सेप्ट बघितलाय बेसिकली काय आहे, म्हणजे बघायचं आपण, पण आपण सगळे सगळे चेक करून घेऊयात एकदा, ठीक आहे. मेकॅनिकल एनर्जी आणि हे सगळे मी फक्त इकडे टॉपिक स्क्रीम करतोय की काय राहून गेलेले. हो, मग पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग बघायची आपल्याला हो ना. हे सगळ्या ज्या गोष्टी ते आपण बघू, आपण मे बी हे क्वेश्चन सॉल्व्ह करता करता तुम्हाला याची बेटर अंडरस्टँडिंग येईल, पण आपण हे डिस्कस करूयात पॉईंट्स, ठीक आहे. सो आता जेव्हा मी म्हणालो डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी ना, त्यामध्ये आपण मेन्शन काय काय गोष्टी केल्या. आपण मेन्शन केली हीट एनर्जी. हीट एनर्जी म्हणजे काय झाली तुमची, की सपोज तुमच्याकडे गरम कॉफीचा किंवा चहाचा कप आहे आणि त्याला तुम्ही अनअटेंडेड ठेवला ना, त्याला तुम्ही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे खूप वेळासाठी, तर तुम्ही काय बघता की जी कॉफी आहे तुमची ती झाली गार. आता गार झाली, कशामुळे गार झाली ती, कारण त्याची जी हीट आहे ती लूज झाली सराउंडिंगला हो ना. का, कारण सराउंडिंग कमी टेम्परेचर वरती आहे. तर हीट एनर्जी तुमची ती फॉर्म आहे एनर्जीची जी तुमची रिझल्ट होते टोटल कायनेटिक एनर्जी एका पार्टिकलच्या मुळे, एका स्पेसिफिक ऑब्जेक्टमध्ये जेवढी पार्टिकल्स आहे त्यामध्ये. तर जी हीट आहे तुमची ती काय होणार, ती गेली एन्व्हायरमेंट मध्ये हो ना, त्याचा थोडाफार फरक पडला इकडे तिकडे, म्हणून जी टोटल आहे ती सम टोटल इक्वल होऊन गेली. मग आपल्याला माहिती आहे केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी काय असते, केमिकल एनर्जी आपली ती एनर्जी असते जी केमिकल कंपाऊंडच्या बॉन्ड्स मध्ये स्टोअर असते, बरोबर. एक स्टेबल कंपाऊंड असला माझा कुठला, तर त्यामध्ये कमी एनर्जी असते कम्पेअर्ड टू त्याचे जे सेपरेट पार्ट्स असले ते. मग नेक्स्ट येतं आपल्याकडे येतं इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी काय, इलेक्ट्रिकल एनर्जी आपली ती एनर्जी आहे ज्यामुळे जी इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत ते मूव्ह होतात हो ना, त्याच्यामुळे जी जनरेट होते ती झाली इलेक्ट्रिकल एनर्जी. मग न्यूक्लिअर एनर्जी तुम्ही ऐकलं असेल हो ना, जे बॉम्बिंग झाले होते हिरोशिमा नागासाकीचे हो ना World War II वेळेस, ज्यामुळे भरपूर डिस्ट्रक्शन झाले आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस ते आपण आज सुद्धा बघू शकतो. तर हे जे न्यूक्लिअर बॉम्ब्स होते ना, त्यात जी एनर्जी होते ती होती न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय झाली, ती एनर्जी तुमची जी एका ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये स्टोअर आहे, ठीक आहे. तर ही जी एनर्जी असते ही आपली रिलीज होते न्यूक्लिअर फिजनच्या वेळेस किंवा फिशन रिॲक्शन्सच्या वेळेस, ठीक आहे. आणि जी एनर्जी आहे ना ही खूप वास्ट असते, कंट्रोल जरी असली पण याच्यानी जी अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेट होते किंवा जी जनरेट होती खूप जास्त असते, ठीक आहे. आता इक्विव्हॅलन्स ऑफ मास आणि एनर्जी बघूयात आपण एकदा हो ना. इकडे जी आपली इक्वेशन येते ती येते, भरपूर जणांनी तुम्ही ऐकली असेल, सपोज काही काही नाही ऐकली तर तुम्हाला पुढे तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग कराल किंवा जे पण शिकाल त्यामध्ये यूज होतो ना. E = mc², बरोबर आहे, माहिती आहे ही काय आहे ही इक्वेशन. ही इक्वेशन तुम्हाला कोणी दिली होती, आईन्स्टाईनने दिली होती, आणि ही तुमची एक्सप्लेन करते रिलेशनशिप इक्विव्हॅलन्स एका मास आणि एनर्जीच्या मध्ये. तर या इक्वेशनच्या हिशोबाने जी एनर्जी आहे बॉडीची ती इक्वल असते मास जी आहे बॉडीचं त्याच्या प्रॉडक्टचा आणि जी लाईटचं जो स्पीड आहे हो ना त्याच्या स्क्वेअरची. सी काय तुमचं, सी आहे तुमची स्पीड ऑफ लाईट कशामध्ये, व्हॅक्युम मध्ये, जिची व्हॅल्यू किती असते टेंटेटिव्ह तुमची असते 3 × 10⁸ मीटर/सेकंड, ठीक आहे. मग हे झालं तुमची डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग आपण बघूयात टाइप्स ऑफ एनर्जी हो ना. एनर्जी तुम्हाला मी सांगितलं काय, कायनेटिक एनर्जी वरती आलो. सपोज कायनेटिक एनर्जी म्हणजे कधी असते माझी, जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होते. ऑब्जेक्ट मूव्ह होते तर काय येणार आहे, हे माझे ½ × mv², ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची कायनेटिक एनर्जीची. कायनेटिक एनर्जी काय, ½ m × v². m काय झाला, मास झाला ऑब्जेक्टचा, v काय झालं, v झालं वेलॉसिटी, ठीक आहे. नेक्स्ट येते पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एनर्जी जी एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर आहे हो ना. मी तुम्हाला जो एक्झाम्पल दिला होता तिथे कसला, एका ट्रीचा, राईट. ट्री वरती काय लागलेलं आहे मुलांना, इथे लागलंय ऍपल. आता काय ऍपल तुमचा आहे तो पोटेन्शियल एनर्जी मध्ये आहे, तर काय काय फोर्स ऍक्ट होतोय त्याच्यावरती, m ऍक्ट होतोय, काहीतरी सर्टन हाईट वरती आहे, आय मीन mg झालं, आणि काहीतरी सर्टन हाईट वरती. तर पोटेन्शियल एनर्जी काय होते तुमची, m × g × h, ठीक आहे. m झालं मास, s झाली हाईट, आणि जी झालं तुमचं ऍक्सेलरेशन, कशामुळे, ग्रॅव्हिटीच्यामुळे, ठीक आहे. आता बाकीचे जे फॉर्म झाले एनर्जीचे ना, मेकॅनिकल वगैरे तेही बघू शकतो आपण. सपोज मेकॅनिकल एनर्जी काय असते आपली, me. मेकॅनिकल काय असते, मेकॅनिकल एनर्जी असते आपली कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी काय होती आपली, कायनेटिक एनर्जी होती ½ mv² प्लस पोटेन्शियल एनर्जी काय होती mgh हो ना. यालाच मी किंवा लिहू शकतो m × v²/2 प्लस gh,
ठीक आहे. मग बाकीच अजून वेगवेगळे फॉर्म्स असतात हो ना, जिकडनं एनर्जी येते तुमची, राईट. रिन्युएबल सोर्स असू शकतात, नॉन रिन्युएबल सोर्स असू शकतात, राईट. मग नंतर आपण क्वेश्चन्स जे आता बघणार आहोत, ठीक आहे, त्यामध्ये येईल आपली स्प्रिंग आणि हे सगळ्या गोष्टी. आता जसं तुम्ही साईडला बघू शकता हो ना, तर यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते, पण ही मी तुम्हाला आता डिस्कस नाही करवणार आहे. रिझन जेव्हा आपण क्वेश्चन बघू तर तेव्हा तुम्हाला तो कॉन्सेप्ट कळेल, फॉर्म्युला कसे युज होणार आहे हो ना. आपण जेवढे पण बेसिक फॉर्म्युलाज आता वापरलेले आहेत हो ना, किंवा जे पण मी तुम्हाला जे बेसिक फॉर्म्युलाज आहेत ते सांगितले आता, तर ह्यावरती आधार आहे, त्याच्यावरतीच बेस्ड जे पण आपलं काम होणार आहे ते होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं पण बेसिक गोष्टी माहिती आहे की ठीक आहे, फोर्स असतो. आता आपण स्प्रिंग वगैरे शिकलोय, आपण नाही शिकलोय अजून, पण आपण बघूयात की कशी स्प्रिंग काम करतो ना, त्याच्यावरती कसं लागतं. पण आपण फ्रिक्शन बघितले की फ्रिक्शनचा फोर्स वगैरे कुठली गोष्ट कशी ऍक्ट होते, राईट. तर एक गोष्टीवरून आपण दुसरी गोष्ट कसं डिराईव्ह करू शकतो ना, जो कॉन्सेप्ट आहेत आपले, आपण ते कसे इन्क्रीज करू शकतो, आपलं मेन काम आहे ते बघणं. ठीक आहे. चलो, तर हे झालं. याच्यानंतर आता आपण काय करूयात, आपण जे एनसीआरटीचे क्वेश्चन आहेत हो ना, आता इकडे अजून बघूयात. फक्त एक मिनिट, टॉपिक्स काय आहेत. एक कोलिजन राहिलेलं आहे, इलास्टिक इन इलास्टिक कोलिजन आहेत हो ना, हे कसं काम करतं, याच्या जी इक्वेशन्स आहेत आपण ती बघू जेव्हा आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर डायरेक्ट फॉर्म्युला डिस्कशन नाही होणार, आपण जे याचे फॉर्म्युलाज आहेत, आय मीन जे क्वेश्चन आहेत आपण ते सुद्धा बघूयात तेव्हा. ओके. सो बस तेवढेच गोष्टी आहेत, ते क्वेश्चन सॉल्व्ह करता करता येऊन जातील. आता त्याला डिस्कस करण्याची गोष्ट नाहीये, गरज नाहीये असंच. आता आपण जी एक्सरसाइज आहे आपली ती सुरू करू शकतो. ठीक आहे. तर क्वेश्चन आहेत तिथे भरपूर दिलं तुम्हाला ना, साइन ऑफ वर्क. मला फक्त एकदा चेक करू द्या की टोटल केवढे क्वेश्चन आहेत आपल्याकडे जे सॉल्व्ह करायचे. 7, 8, 16, 17, 18, 19, 20, 22, 23. ठीक आहे. नंतर टोटल 23 क्वेश्चन्स आहेत एनसीआरटी मध्ये आपल्याकडे, जे आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके. आणि होऊन जातील आपले. ठीक आहे. आता मला वाटतं आपलं जवळजवळ सेशन झालंय पाऊण तासाचं, अजून आपल्याकडे 15-1 मिनिटं आहेत, तर त्यात आपण ट्राय करूयात 3-4 क्वेश्चन जे आहेत ते डिस्कस करण्याचे. आणि बाकीचे जे उरलेले क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये करू शकतो हो ना. मी ट्राय करेल की एका सेशन मध्ये आपण 10 प्रश्न सॉल्व्ह करू. ठीक आहे. 10 पेक्षा जास्त मला स्वतःला आवडत नाही डिस्कस करायला, कारण रश होऊन जाते खूप जास्त हो ना, तर एका क्वेश्चन वरती जास्त वेळ आपल्याला स्पेंड करता येत नाही. ओके. चालेल. तर हेडिंग देऊ शकता मुलांना तुम्ही, एक्सरसाइज सोल्युशन हो ना, किंवा डिस्कशन किंवा जे काही तुम्हाला वाटतं ते. ठीक आहे. सो सुरू करूयात आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. पण मला एक फक्त जरा छोटासा ब्रेक द्या 1 मिनिटाचा. मला लेट झालं होतं, तर नाश्ता वगैरे सगळंच राहिलं. मी फक्त थोडं पाणी भरून येतो माझ्यासाठी बॉटलमध्ये, आणि ते एकदा झालं की जे आपले क्वेश्चन आहेत आपण ते डिस्कस करायला सुरू करूयात. ओके. तर फक्त 1 मिनिट द्या मला. ओके. ठीक आहे. सो सुरू करूयात आपण क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलाय की द साइन ऑफ अ वर्क डन बाय अ फोर्स ऑन अ बॉडी इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. बरोबर ना. वर्क डन तुमचा पॉझिटिव्ह आहे, वर्क डन तुमचा नेगेटिव्ह आहे का, किंवा वर्क डन 0 आहे, किंवा वर्क डन तुमच्या कुठल्या डायरेक्शन मध्ये होतोय, किंवा त्याची साईन काय आहे, हे सगळ्या गोष्टी जाणणं आपल्याला आहे गरजेचं. ठीक आहे. तर आपल्याला 5 कंडिशन्स दिलेत जे आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला सांगायचंय की जे क्वांटिटीज आहेत ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत. बरोबर आहे. ओके. चला, तर फर्स्ट कंडिशन काय दिली आहे. फर्स्ट केस दिली आहे, वर्क डन बाय अ मॅन इन लिफ्टिंग अ बकेट आउट ऑफ अ वेल बाय द मीन्स ऑफ रोप टाईड टू द बकेट. हो ना. म्हणजे काय, सगळ्यांना माहिती विहीर असते हो ना आपल्या गावात. विहीर म्हणजे काय, वेल. काय असते इकडे, पुली सिस्टम असतो. बरोबर. लोक काय करतात, याला एक बकेट असते, राईट, आणि इकडे रस्सी असते जी तुम्ही म्हणजे खेचू शकतात. ठीक आहे. तर आता पाणीची लेवल आहे, पाण्यात टाकली तुम्ही, पाणी भरलं त्यामध्ये आणि आता खेचली वर. तर याच्यात त्या माणसाने काहीतरी काम केलंय. बरोबर. जो ऑब्जेक्ट आहे माझा तो मूव्ह झालाय, इकडनं कुठपर्यंत आला ऑब्जेक्ट माझा, इथे आलेला आहे हो ना. त्याच्यात डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे हो ना, डायरेक्शन मध्ये चेंज आहे, डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज आहे, आणि माणसाने फोर्स सुद्धा लावलाय. ओके. तर इकडनं आपल्याला काय कळतंय
की जो फोर्सचा डायरेक्शन आहे, फोर्सचा डायरेक्शन माझा काय, मी खेचतोय तर फोर्सची डायरेक्शन कुठे माझी अपवर्ड, फोर्स वरच्या साईडला लागतोय. आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पण काय, अपवर्ड. तर जेव्हा फोर्स आणि डायरेक्शन डिस्प्लेसमेंटचा जर दोघं सेम असले तर वर्क डन काय झालं माझं, काय झालं, पॉझिटिव्ह. ओके, शाबाश. चलो सेकंड, वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन अबव केस. या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतंय, आता हे बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे लागणार आहे, खालच्या साईडला, राईट, M×G. पण जो डिस्प्लेसमेंट आहे तो कुठल्या याच्यात चाललाय माझा, वरच्या साईडला. तर काय होणार आहे, काय म्हणू शकतो मी, की याच्यात जो माझा ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट आहे तो तर मुलांना मित्रांनो माझा तो आहे वरच्या डायरेक्शन मध्ये, पण जो फोर्स आहे माझा ग्रॅव्हिटीमुळे तो आहे माझा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तर याच्यामुळे मी काय म्हणू शकतो की जो माझा वर्क डन आहे तो आहे माझा नेगेटिव्ह. ओके, काय आहे तो, तो आहे माझा नेगेटिव्ह. तर काय म्हणू शकतो मी, काय म्हणू शकतो, झालं ना म्हणून सगळं. ठीक आहे, 2 क्वेश्चन झाले. पहिल्यामध्ये जेव्हा मी फोर्स कन्सिडर केला होता त्याच्यामध्ये माझा फोर्स होता, माणूस जो अप्लाय करत होता तर तो होता वरच्या डिरेक्शन मध्ये अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, आणि डिस्प्लेसमेंट पण होती सेम डिरेक्शन मध्ये. पण सेकंड केस मध्ये जेव्हा मी फोर्स मी चेंज केला माझा, मी त्याच्यामध्ये कन्सिडर करत होतो mg फोर्स कन्सिडर करत होतो मी, म्हणून जो ऑब्जेक्ट वरती खालच्या डिरेक्शनला लागत होता, तर त्याचा करस्पॉन्डिंग, त्या फोर्सच्या करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट वरती झाली आहे. तर म्हणून जो माझा वर्क डन आहे त्याची जी डिरेक्शन आहे किंवा जो वर्क डन आहे बेसिकली तो आहे माझा निगेटिव्ह, त्या फोर्सच्या करस्पॉन्डिंग. ठीक आहे, थर्ड कंडिशन बघायची, काय विचारली आपल्याला. थर्ड मध्ये विचारले वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन अ बॉडी स्लाइडिंग डाऊन अन इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे, एक इन्क्लाइंड प्लेन आहे तुमच्याकडे, एक बॉडी आहे, बॉडी खाली घासत चालली आहे. फ्रिक्शन तुमचं कुठे लागतं, फ्रिक्शन तुमचं लागतं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. तर जर डायरेक्शन ऑफ फोर्स तुमची या साईडला आहे आणि जर तुमची बॉडीचं डिस्प्लेसमेंट या साईडला आहे, म्हणजे काय झालं, हे दोघं झाले ऑपोजिट मध्ये. तर जेव्हा दोन्ही माझे फोर्सेस आणि डिस्प्लेसमेंट जर ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असले तर वर्क डन काय होणार आहे माझं, वर्क डन होणार आहे माझं नेगेटिव्ह. ओके मुलांनो, क्लिअर आहे. चला क्वेश्चन नंबर 4 वाचायचं आहे आणि मला सांगायचंय की काय येणार आहे त्याचं, पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल वर्क डन. काय क्वेश्चन आहे बघा, वर्क डन बाय अन अप्लाइड फोर्स on a body moving on a rough horizontal plane with uniform velocity. काय म्हणाले, वर्क डन बाय अन अप्लाइड फोर्स ऑन अ बॉडी मूव्हिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन रफ आहे, ऑब्जेक्ट बॉडी जी पण आहे माझी ती मूव्ह करते, कशाने मूव्ह करते, एका युनिफॉर्म वेलॉसिटीने. ओके, तर आता मुलांना हे नोट करा की जेव्हा ऑब्जेक्ट आहे माझे का रफ हॉरिझॉन्टल प्लेन वरती मूव्ह करतोय तर हा काय फेस करणार आहे, हा फेस करणार आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स आणि जो डायरेक्शन आहे मोशनची, फ्रिक्शनल फोर्स आणि मोशनचा जो डायरेक्शन आहे हे काय ऑपोजिट आहे. आता जर मला युनिफॉर्म वेलॉसिटी मेंटेन करायची आहे तर युनिफॉर्म फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी मला एक युनिफॉर्म फोर्स अप्लाय करावा लागणार आहे बॉडीवरती. तर काय म्हणू शकतो मी की जो मोशन आहे ऑब्जेक्टचा, जो ऑब्जेक्टचा मोशन आहे आणि जो अप्लाइड फोर्स आहे ते आहेत सेम डिरेक्शन मध्ये, बरोबर, आणि सेम डिरेक्शन मध्ये आहेत तर म्हणजे अर्थ काय झाला याचा की जो वर्क डन आहे माझा तो होणार आहे पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. चला मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट सिच्युएशन कंडिशन काय दिली, वर्क डन बाय द रेझिस्टिव्ह फोर्स ऑफ एअर on a vibrating pendulum and bringing it to rest. ठीक आहे, काय दिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलंय पेंड्युलमचं. ठीक आहे, हा झाला तुमचा पेंड्युलम, बरोबर. कसा मूव्ह करतो पेंड्युलम, एक तुमचा इकडनं इथपर्यंत, राईट, रेंज ऑफ मोशन अशीच असते ना पेंड्युलमची. ओके, सो काय म्हणालेत मला, आता काय विचारतायत, मला विचारताय की वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स ऑफ एअर. हो ना, हवा काय करते, एक पेंड्युलम मी सोडलाय, ठीक आहे, जर ऑसिलेट करेल इकडे जाईल परत इकडे येईल, इकडे जाईल परत इकडे येईल,
आता जर एअरचा रेझिस्टिव्ह फोर्स लागतोय माझा कुठला, तर काय होणार आहे, जी मुवमेंट आहे, ज्याची रेंज ऑफ मोशन आहे ती स्लो 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 होत जाईल आणि एका पॉइंटला हा परत त्याच्या इनिशियल पोझिशन वरती येऊन स्टॉप होईल. राईट. तर जो रेझिस्टिव्ह फोर्स आहे हा काय करणार आहे, आता आपल्याला नोट करायचं, जेव्हा माझं पेंड्युलम ह्या साईडला मूव्ह करणार आहे तर रेझिस्टिव्ह फोर्स कुठे ऍक्ट होणार आहे, ह्या डिरेक्शन मध्ये. जेव्हा पेंड्युलम माझा इथे मूव्ह करणार तर रेझिस्टिव्ह फोर्स त्याच्या अगेन्स्ट जाईल. राईट. तर थ्रू आउट द रेंज ऑफ मोशन, ठीक आहे, माझा जो पेंड्युलम आहे त्याचं मोशनच्या थ्रू आउट काय होणार आहे की जो एअर रेझिस्टन्स आहे तो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये लागणार आहे. आणि हा त्याच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये जर लागतोय तर मी काय म्हणणार आहे की जो वर्क डन आहे माझा, वर्क डन काय आहे, निगेटिव्ह. वर्क डन काय आहे माझं, वर्क डन आहे निगेटिव्ह. ठीक आहे. तर हे झालं आपलं. ठीक आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये जेव्हा माणसाला एक बकेट काढायची होती विहिरीतनं बाहेर होणं, एक रोप लावलेली होती, तर त्याच्यामध्ये तो जेव्हा खेचत होता त्या बकेटला, तर तेव्हा जो वर्क डन होतं तेव्हा त्याचं वर्क डन होतं पॉझिटिव्ह होता. पण जेव्हा मी फोर्स चेंज केला, मी दुसऱ्या फोर्सच्या करस्पॉन्डिंग बघत होतो त्या गोष्टीला, मी घेतलं ग्रॅव्हिटीला, घेतलं मी माझं फोर्स म्हणून, तर मी जेव्हा त्याला आत्ता खेचतोय तर ह्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये काय होणार आहे की डायरेक्शन चेंज होणार आहे. ठीक आहे. तर हाच एक मेन पॉइंट होता हो ना. याच्यातनं आपल्याला की फीडबॅक काय घ्यायचं होतं, जो मेन कॉन्सेप्ट आहे आपला तो आहे की जर आपलं वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतो, जेव्हा डायरेक्शन जी फोर्सची असते आणि डायरेक्शन जी असते आपली डिस्प्लेसमेंटची, हो ना, ही जेव्हा असते आपली सेम. आणि हीच तुमची वर्क डन असेल नेगेटिव्ह जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ही जेव्हा असेल तुमची ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे आपल्याला ही थांबवावी लागेल. ओके. चलो. सो हे झालं आता क्वेश्चन नंबर 1. आपण अजून एक क्वेश्चन डिस्कस करूयात, क्वेश्चन नंबर 2, आणि त्याच्यानंतर जो सेशन आहे आपला आपण तो स्टॉप करूयात. ओके. आत्तासाठी. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 2 काय आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 म्हणतोय की एक बॉडी आहे माझ्याकडे मास 2 kg चा, जो इनिशियली रेस्ट मध्ये आहे आणि हा मूव्ह करतोय अंडर द ऍक्शन ऑफ अन अप्लाइड हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 7 न्यूटन. ठीक आहे. काय म्हणालो मी की एक बॉडी आहे माझ्याकडे ज्याचा मास आहे 2 kg आणि हा इनिशियली आहे रेस्ट वरती. हा मूव्ह करतो जेव्हा एका हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला मी याच्यावरती 7 न्यूटन वरती, आणि जो फ्रिक्शन आहे माझ्याकडे तो आहे 0.1 चा. तर मला 4 गोष्टी कम्प्युट करायच्या. एक मला कम्प्युट करायचे वर्क डन त्या अप्लाइड फोर्सचा 10 सेकंदाच्या रेंज मध्ये, एक वर्क डन जो फ्रिक्शन करतोय त्या टाइम मध्ये, एक वर्क डन जो नेट फोर्स करतोय, आणि ऑब्जेक्ट मध्ये कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज किती आहे त्याबद्दल. ठीक आहे. तर डायग्राम काढायचं आपण. सो काय होणार याच्यामध्ये हे बघू आता. ठीक आहे. सो माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे हो ना, ज्याला मी एका टेबल वरती ठेवलेला आहे. ठीक आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे माझा, ठीक आहे, याचा जो मास दिलाय मला, मास किती आहे, मास आहे या ऑब्जेक्टचा आहे 2 kg. ओके. आता या ऑब्जेक्ट वरती मी एका 7 न्यूटनचा मी याला फोर्स दिला. ठीक आहे. आता हा मूव्ह करेल काहीतरी एक सर्टन 10 सेकंड साठी. सपोज हा मूव्ह झाला इकडनं इथपर्यंत, टाइम आहे 10 सेकंड. याच्यावरती जो फ्रिक्शन लागतोय, फ्रिक्शन किती लागतोय, 0.1. ठीक आहे. एफ के लिहूयात आपण याला, कायनेटिक फ्रिक्शन लागले 0.1 चा. तर मला सांगायचं की वर्क डन किती आहे हो ना अप्लाइड फोर्समुळे 10 सेकंदाच्या रेंजमध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण ऍक्सेलरेशन फाइंड करूत. जो फोर्समुळे येणार आहे ऍक्सेलरेशन किती असतो आपला, F/m हो ना. F इज इक्वल टू जर ma असतं तर ऍक्सेलरेशन किती झालं आपलं, F/m, बरोबर. तर F किती आहे 7 अपॉन मास किती आहे 2, किती झालं 3.5 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असतो, म्यू आर. आर किती इकडे mg, तर हे होणार म्यू mg. तर 0.1 इंटू 2 इंटू 9.8. ठीक आहे. आता याच्यामुळे रिटार्डेशन किती प्रोड्यूस होणार आहे माझ्याकडे,
फ्रिक्शन जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मोशनला अफेक्ट तर करेल. तर ऍक्सलरेशन 2 लिहूया त्याला. ऍक्सलरेशन 2 किती येणार आहे? मायनस एफ अपॉन एम. मायनस का? कारण ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. तर -196/2 हा येईल माझं करस्पॉन्डिंग मायनस 0.9. ठीक आहे, म्हणजे -98च येते, पण युनिटच्या हिशोबाने आपण कम्पेअर करतोय त्याला. ओके, तर नेट ऍक्सलरेशन जो आहे माझा, ज्याच्यामुळे जी बॉडी माझी ती मूव्ह होणार आहे, ती काय आहे? ती येईल माझी A1 प्लस A2. A1 प्लस A2 काय माझं? नेट ऍक्सलरेशन. बरोबर. तर हे किती येणार आहे माझं? 3.5 मायनस 9.8. बरोबर ना? तर 3.5 मायनस 9.8 किती येणार आहे? 9.8. एक मिनिट थांबा. μ.1 इंटू 2 0.2 इंटू 9.8. ठीक आहे. ओके, सो सॉरी कॅल्क्युलेशन चुकवलं ना मी. काय होणार आहे? 0.98 इंटू 2 इंटू 0.1. ठीक आहे, हे येईल तुमचं 1.96. ठीक आहे, तर मी काय करणार आता? माझ्याकडे वरती किती आलं ऍक्सलरेशन? आले 3.5. बरोबर. ऍक्सलरेशन किती आले वरती माझ्याकडे? सो 3.5 मायनस करणार मी 1.96. बरोबर. तर याची व्हॅल्यू किती येईल माझ्याकडे? याची व्हॅल्यू येईल 1.54. हे झालं माझं नेट ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर बॉडी माझा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे 10 सेकंड्स मध्ये? बॉडी ट्रॅव्हल करेल डिस्टन्स एज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तर हे किती होईल? हे होईल UT तर झालं तुमचं इनिशियली 0, तर त्याचं तर गरज पडणार नाही. बाकी हाफ इंटू 1.54 इंटू 10 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट कराल. याच्यातनं आपल्याला भेटेल जो डिस्प्लेसमेंट आहे ऑब्जेक्टचा तो. राईट, काय येणार आहे? 1.54 इंटू 10 इंटू 1.54 इंटू 10 चा स्क्वेअर म्हणजे झाला 100 आणि डिवाइड बाय 2. तर हा येईल तुमचा टेंटेटिव्ह अराउंड आय गेस 77 मीटर्स. ठीक आहे, तर आता वर्क काय आहे तुमचा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा येईल तुमचा 7 इंटू 77 फर्स्टचा. सेकंड आहे बाय फ्रिक्शन, तर -F इंटू S येईल. थर्ड कंडिशन मध्ये काय कराल तुम्ही? कॅपिटल F मायनस F इंटू एस. हो ना, चेंज वर्क डन बाय द नेट फोर्स. नेट फोर्स म्हणजे काय? जो फर्स्ट फोर्सनी केलाय तो, हो, जो फोर्स तुम्ही अप्लाय करताय मायनस जो फ्रिक्शनचा आहे तुमचा तो, आणि फायनली डी कंडिशन मध्ये काय? चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर त्याच्यासाठी काय करणार? व्ही आपण करणार U प्लस AT नी, आणि याच्यानी बस सिम्पली तुम्हाला सॉल्व्ह करायचे व्हॅल्यूज तुम्ही पुट इन कराल. ओके, मला जर असं वाटतंय की मी कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी गडबड केली आहात, तर ती आपण आतासाठी ओव्हरलुक करू शकतो. हो ना, पण जो मेन कॉन्सेप्ट आहे ना, की कुठली गोष्ट कशी अप्लाय होणार आहे, ती आय होप की क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता जो सेशन आहे आपण तो इकडे एंड करूयात, आणि आपण भेटूयात पुढच्या सेशन मध्ये, जिथे आपण जे पुढचे क्वेश्चन्स आहेत आपले ते डिस्कस करणार आहोत. ओके, चलो ठीक आहे, मग भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. तुम्ही हा आत्ताचा जो सेशन आहे तो लिव्ह करू शकता. ओके, चालेल. थँक्यू सो मच.